तर मी अर्थ सांगत होतो. लघु सिद्धांत कौमुदी या ग्रंथाविषयी जरा माहिती देत आहोत. तर लघु सिद्धांत कौमुदी म्हणजे काय? सिद्धांत कौमुदीचं एक स्मॉल व्हर्शन म्हणजे लघु सिद्धांत कौमुदी. आता याला लघु सिद्धांत कौमुदी का म्हणायचं किंवा सिद्धांत कौमुदी या शब्दाचा नेमका अर्थ काय ते आपण बघूयात. पण या ग्रंथामध्ये एकूण किती सूत्र आहेत? तर या ग्रंथामध्ये एकूण फक्त 1200 सूत्र आहेत. पाणिनीय अष्टाध्यायी जर पाहिली तर त्या अष्टाध्यायी मध्ये एकूण 4000 सूत्र आहेत. त्या 4000 सूत्रांपैकी लघुसिद्धांत कौमुदीमध्ये मुख्य मुख्य काही सूत्रांची निवड केलेली आहे आणि एकूण 1200 सूत्र या ग्रंथामध्ये ठेवलेले आहेत. या ग्रंथावर एक सुंदर कमेंट्री आहे जी तुम्हाला कामी येऊ शकते. तिचं नाव आहे भैमी व्याख्या. भीमसेन शास्त्री म्हणून एक व्याख्याकार होऊन गेलेत. त्यांनी या ग्रंथावर छानपैकी कमेंट्री दिली. खूप विस्तृत 7 खंडांमध्ये ती कमेंट्री अवेलेबल आहे. जर ज्यांना कोणाला अपेक्षित असेल ते पुस्तकं तुम्ही मागवू शकता तुमच्या स्वतःच्या व्याकरणाच्या अभ्यासाकरिता. आता कौमुदी या शब्दाचा अर्थ काय होतो तो जाणून घेऊन लघु सिद्धांत कौमुदी म्हणजे काय याचा थोडा अर्थ लक्षात घ्या. कु या शब्दाचा अर्थ होतो पृथ्वी किंवा मही. इंग्लिशमध्ये त्याला अर्थ असं म्हणतात. ठीक आहे. पृथ्वी मही म्हणजे कु. कौ कुमुदस्य इयम इति कौमुदी म्हणजे काय? जी कुमुदाला बिलॉंग करते त्याला काय म्हणतात? कौमुदी. कौमुदी या शब्दाचा दुसरा अर्थ होतो मून किंवा स्टार. असे 2 अर्थ करता येतात. जे आकाशामध्ये चमचमते किंवा जो आकाशामध्ये चमचमतो त्याला कुमुद असं म्हणतात, कौमुद असं म्हणतात. ठीक आहे. कुमुद म्हणजे काय? पृथ्वीवर जे अवेलेबल आहे. कोण? कमळ. त्या कमळाला जे विकसित करतं असा कोण आहे जो कमळाला विकसित करतो किंवा कुमुदिनीला ऍक्च्युली विकसित करतो? तर तो आहे चंद्रमा. बरोबर. आणि चंद्रमाच्या संबंधित असलेली तिला म्हणतात कौमुदी. बरं, या ग्रंथाला लघु सिद्धांत कौमुदी असं का म्हटले? तर लघु म्हणजे जी आकाराने लघवी आहे, छोटी आहे आणि पुन्हा कुमुदीवत आनंद देणारी आहे. म्हणजे काय? जे नवीन नवीन विद्यार्थी ज्यांना व्याकरण शास्त्राचं अध्ययन करायचं आहे त्यांच्याकरता जी आनंददायिनी आहे. म्हणजे काय? इतर ग्रंथांमध्ये सूत्र विस्तृत रूपाने दिलेले असतात. व्याकरणाच्या कन्सेप्ट विस्तृत रूपाने दिलेले असतात. पण या ग्रंथामध्ये तेच व्याकरणाचे सिद्धांत अतिशय थोड्या शब्दांमध्ये विस्तृत वर्णन केलेलं असल्यामुळे या ग्रंथाला जरी तो छोटा आकाराने असला, लघु असून सुद्धा की त्या ग्रंथातले सिद्धांत कौमुदीप्रमाणे आनंद देत असतात. त्यामुळे या ग्रंथाला लघु सिद्धांत कौमुदी असं म्हणतात. सिद्धांत म्हणजे काय? वादी प्रतिवादिभ्याम निर्णितः अंतः अथवा अवसानः येषाम ते सिद्धांताः अशी सिद्धांताची व्याख्या आहे. वादी आणि प्रतिवादी त्यांच्यामध्ये काहीतरी संवाद चाललेला असतो, वाद चाललेला असतो आणि त्या वादांच्या अंती निर्णित जो सिद्धांत असतो, निर्णित जो अर्थ असतो, अवसान असतं त्या वादाचं, त्यालाच काय म्हणायचं? सिद्धांत म्हणायचं. अशा या सिद्धांतांची ही कौमुदी आहे. सिद्धांतानां कौमुदी इव कौमुदी इति सिद्धांत कौमुदी. आणि जी आकाराने लघु असून कौमुदीप्रमाणे आनंदित करत असते म्हणून त्याला काय म्हणायचं? लघु सिद्धांत कौमुदी म्हणायचं. आता यामध्ये त्यांनी सुरुवातीला अथ संज्ञा प्रकरण असं लिहिल्यानंतर काही सूत्र दिले. ते सूत्र एकदा वाचूयात. ऐ उन, रिल रिक, ए ओंग, ऐ औच, हय वरट, लंग,
यमंगणनम जभय घडधश जबगडदश खप छठत चटतौ कपय शससर हल असे हे एकूण 14 सूत्र आहेत. हे सूत्र तुम्ही सगळ्यांनी पाठ करून टाकायचे आणि परीक्षेसाठी तुम्हाला उपयोगी ठरतील. आता याचं एक एक पदाचे व्याख्यान आपण या ठिकाणी करणार आहोत. ऐऊन रलरिक एओं ऐ औ छाय वराटलन यमंगणनम जभय घडदश जबगडदश खपचटत चटतौ कपय शससर हल हे सगळेच्या सगळे काय आहेत? 14 सूत्र आहेत. यांनाच काय म्हणतात? माहेश्वर सूत्र असंही म्हणतात. का माहेश्वर सूत्र असं म्हणतात? कारण महेश्वरात आगतानि इमानी सूत्राणी इति कृत्वा माहेश्वर सूत्राणी. ते साक्षात भगवंताच्या डमरूतून आलेत. हे जेवढेच्या जेवढे काही ध्वनी बाहेर पडतायत हे सगळेच्या सगळे कुठून बाहेर पडले? तर नृत्तावसाने नटराज राजो ननाद डक्काम नवपंचवारम सनकादि सिद्धांत एतद विमर्शे शिवसूत्र जालम असा एक श्लोक आहे. त्याच्यामध्ये म्हणतात की ननाद वाजविला. काय वाजविला? धक्काम. धक्का म्हणजे डमरू. आणि किती वेळा वाजवला तो? नवपंचवारम. 9 आणि 5 मिळून किती होतात एकूण? 14. असं 14 वेळेला भगवंतांनी डमरू वाजवला. आणि त्या डमरूच्या प्रत्येक वेळेला ज्या वेळेला ते डमरू वाजला प्रत्येक वेळेला त्याच्यातून एक 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 असं सूत्र बाहेर पडलं. ते म्हणजे ऐऊन रेलरेख एवं आदि. ठीक आहे. आता हे सूत्र तुम्हाला क्लिअर असतील. हे पाठ करून टाका 14 सूत्र. त्याच्यानंतरची पंक्ती अशी आहे इति माहेश्वराणी सूत्राणी अनादि संज्ञार्थानी. ही एक खालची पंक्ती आहे. तुमच्या पुस्तकामध्ये पण तिथं असू शकते. मी तुम्हाला एक स्वतंत्र फक्त लघुसिद्धांत कौमुदीचं फक्त सूत्र स्वरूप असणारा मूळ लघुसिद्धांत कौमुदी तुमच्या बरोबर शेअर करत आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला मटेरियल ग्रुपमध्ये ऑलरेडी शेअर केलेलं आहे. तुम्ही ते पुस्तक उघडून बघू शकता. ठीक आहे. इति म्हणजे अशा प्रकारे माहेश्वराणी सूत्राणी हे 14 काय आहेत? माहेश्वर सूत्र आहेत. आणि ते कसे आहेत? अनादि संज्ञा अर्थानी. लक्षात घ्या मी कसं वाचतोय. सूत्राणी अनादि आणि आदि संज्ञा अर्थानी म्हणजे काय? हे जेवढेच्या जेवढे वरचे सूत्र सांगितलेत ना 14 सूत्र, हे 14 सूत्र कुठून आलेले आहेत? महेश्वरात आगतानी इथे कृत्वा माहेश्वरानी. ते साक्षात भगवान शिवापासून आले. म्हणून या सूत्रांना काय म्हणायचं? माहेश्वर सूत्र असं म्हणायचं. आणि ते माहेश्वर सूत्र कसे आहेत? अन आदि संज्ञा अर्थाने. हे सगळेच्या सगळे सूत्र कशासाठी आहेत? तर अन अक्ष अंग अच हल इत्यादी संज्ञा करण्यासाठी यांचं प्रयोजन आहे. ठीक आहे. अर्थ कळला नसेल मला लगेच थांबवायचा आणि प्रश्न विचारायचा. ठीक आहे. एषाम अंत्याः इतः या प्रत्येक सूत्रामध्ये तुम्हाला त्यांच्या शेवटी एक हलंत म्हणजे पाय मोडलेला एक 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 वर्ण दिसेल. जसं की क ङ च ट ण म ञ ष श व य र आणि हल त्याच्यातला ल. ते तुम्हाला प्रत्येक सूत्राच्या 14 सूत्रांच्या शेवटी तुम्हाला एक एक पाय मोडलेला वर्ण दिसतोय ना. एषाम अंत्याः इतः त्यांना काय म्हणायचं? त्यांना इत असं नाव द्यायचं. हे पहिलं पेज क्लिअर आहे सगळ्यांना? आणि शक्य झाल्यास सगळ्यांनी व्हिडिओ ऑन ठेवा. म्हणजे मला असं वाटेल की मी भिंतीशी बोलत नाहीये, मी कोणातरी विद्यार्थ्यांना पाहून बोलत आहे. कोणीतरी व्हिडिओ ऑन ठेवलं पाहिजे. ठीक आहे.
इथे माहेश्वराणी सूत्राणी अनादि संज्ञार्थाने येशा म्हणत्या येतं. मला तिकडून जर रिस्पॉन्स नसेल तर मी पळवेल. पुढे हकारादिषु अकार उच्चारणार्थ. आता या सूत्रांमध्ये पासून तर या शेवटच्या ह पर्यंत काही व्यंजन दिलेत आणि ते व्यंजन लिहित असताना आपण नेहमी कसं लिहितो, पाय मोडलेली व्यंजन लिहायची असतात कारण ते स्वरांशिवाय असतात. स्वर फक्त त्यांना उच्चारणासाठी तिथे लिहिलेले असतात. तर त्यांच्या प्रत्येक व्यंजनामध्ये त्यांनी मिळून त्यांनी पूर्ण वर्ण लिहिलेले, जसा की ह पूर्ण आहे, यकार पूर्ण आहे, वकार पूर्ण आहे, रकार पूर्ण आहे आणि फक्त शेवटचा त्यांनी पाय मोडलेला लिहिला. तर असं आहे की तुम्ही हकार पासून तर शेवटच्या हाल मध्ये येईपर्यंत काही वर्ण आम्हाला असे दिसत आहेत ज्यांच्यामध्ये तुम्ही अ ठेवलेला आहे. त्या अकाराचं प्रयोजन काय आहे? तर म्हणतात हकारादिषु, ह पासून तर हळू त्या सूत्रापर्यंतच्या हकारापर्यंत जिथं जिथं तुम्हाला अ दिसत आहे ना, त्या अकाराचे प्रयोजन काय आहे? उच्चारणार्थ. तर या 14 सूत्रांपैकी 5व्या सूत्रापासून तर 14व्या सूत्रापर्यंत येणारे जे काही व्यंजन आहेत, ह य व र ल यमंगण न जभ धड द, यांच्यामध्ये तुम्हाला अ दिसतोय. त्या आकाराचं काय प्रयोजन आहे? तर म्हणतात त्यांचं प्रयोजन काय नाही, त्या आकाराचं प्रयोजन फक्त त्या वर्णांचं, त्या व्यंजनांचं उच्चारण करता यावं ह्या उद्देशाने तिथं आकार ठेवलेला आहे. पुढच्या याच्यामध्ये इथं एक 6 नंबरचं एक सूत्र दिसत आहे, लन. याच्यामध्ये लकारामध्ये जो अ आहे ना, त्याचं केवळ उच्चारण असं प्रयोजन नाही, तर म्हणतात लन मध्ये तू इत् संज्ञकः. या लकारामध्ये येणारा जो अ आहे ना, तो उच्चारणासाठी तर आहेच, पण त्या आकाराची इत् संज्ञा सुद्धा होते. असं त्यांनी थोडस एक्स्ट्रा माहिती, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊन ठेवलेली आहे, ज्याचं प्रयोजन तुम्हाला नंतर पुढे शिकत असताना कळेलच. ठीक आहे. तर तुम्हाला मी ही पंक्ती क्लिअर केली. हकारापासून म्हणजे हयवरट इतकीपासून सुरुवात करून तर हल हे इथपर्यंत ज्या ज्या वर्णामध्ये आकार आहे, तो आकाराचं प्रयोजन काय आहे? उच्चारणार्थ. उच्चारणासाठी तो आकार त्यांच्यामध्ये ठेवलेला आहे. पण ल मध्ये, लन या सूत्रामध्ये जो अ दिसत आहे ल मध्ये, त्याचे 2 प्रयोजन आहेत. एक तर त्याची इत् संज्ञा होते आणि दुसरं म्हणजे त्याच्याद्वारे ल या वर्णाचा उच्चार पण करता येतो. एक तर उच्चारणार्थ त्याचं पहिलं प्रयोजन, दुसरं त्याची इत् संज्ञा होते. ठीक आहे. आता या संज्ञा प्रकरणातलं पहिलं सूत्र तुम्हाला अभ्यासासाठी आहे हलन्त्यम हे सूत्र. या सूत्राचा अर्थ काय? तर म्हणतात उपदेशे अंत्यम हल इत् स्यात्. बरोबर. उपदेश अवस्थेमध्ये येणारा जो अंतिम हल त्याला काय म्हणतात? इत् असं म्हणतात. आता तुम्हाला प्रश्न पडेल, उपदेश म्हणजे काय, हल म्हणजे काय, इत् म्हणजे काय? सगळे प्रश्न तुम्हाला आले पाहिजेत आणि तुम्ही विचारलं पाहिजे. जर तुम्हाला पूर्वीच ठाऊकच असेल तर तुम्ही काही विचारणार नाहीत ऑब्विसली. आणि जर मी सांगून, अर्थ सांगून जर तुम्हाला स्पष्टता नसेल तर माझी अपेक्षा अशी राहील की तुम्ही विचारावं. आणि तुम्ही जर विचारत नसाल तर मी त्या वाक्याचा अर्थ सांगून पुढच्या ओळीकडे धाव घेणार. त्याच्यामुळे सगळी रिस्पॉन्सिबिलिटीज तुमचीच आहे. आता त्या पद्धतीने तुम्हाला जसं लेक्चर ऐकायचं तसं तुम्ही ऐकू शकता. अगदी कथेसारखं पण ऐकू शकता आणि प्रश्न असतील तर जरा आनंददायी गोष्ट असेल. हल अंत्यम असं सूत्र आहे. त्या सूत्राचा अर्थ करताना वरदराजाचार्यांनी एक वृत्ती त्या ठिकाणी ठेवलेली आहे, उपदेशे अंत्यम हल इत् स्यात्. ठीक आहे. आता त्यांनी अर्थ सांगितला की काय, हे जे सूत्र आहे ना, हे सूत्र काय करत असतं? काही वर्णांची इत् संज्ञा करत असतं, एक नवीन नाव देत असतं. जसं की अविनाश असं माझं नाव आहे, त्याप्रमाणे हे जे सूत्र आहे ना, हे एक नवीन नाव क्रिएट करतं. त्याचं नाव आहे इत्. कोणाला इत् म्हणायचं?
कोणाची इच संज्ञा होते? तर उत्तर देतात उपदेशे. उपदेश अवस्थेमधील अंत्य म्हणजे शेवटी विद्यमान जो हलवर्ण त्याची काय होते? इच संज्ञा होते. आता हल हा शब्द ज्या ज्या वेळेला या ग्रंथामध्ये येईल त्यावेळेला हल या शब्दाचा अर्थ करायचा व्यंजन, आणि ज्या ज्या वेळेला अच असा शब्द येईल त्या अच शब्दाचा अर्थ करायचा स्वर. कशावरून? कारण सूत्रांमध्ये जर तुम्ही गणना केली अ इ उ रेल रे ए ओ आणि ऐ औ आणि शेवटी च आहे, तर अच असं म्हटलं की अच या म्हणल्याने तुम्हाला सगळेच्या सगळे स्वर याच्यामध्ये इन्क्लूड करायचे असतात. अच म्हटलं की सगळ्याच्या सगळे स्वर. तसंच या हकारापासून शेवटच्या हल या लकारापर्यंत नुसतं हल म्हटलं की सगळेच्या सगळे व्यंजन त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. हय वर ल यमंगणन जभ घड ध जब गड द खप छट त चट तौ कप शश आणि ह असं या हकारापासून पाचव्या सूत्रातल्या हकारापासून तर लकारापर्यंत हल नुसतं एवढं संक्षेपाने म्हटल्यानंतर त्यामध्ये सगळेचे सगळे काय येतात? व्यंजन येऊन जातात. आता सूत्राचा अर्थ त्यांनी काय केला? उपदेशे अंत्यम हल इत्स्यात्. तर त्याआधी तुम्ही काय जाणून घ्या? उपदेश जाणून घ्या. उपदेश म्हणजे काय? तर त्याची व्याख्या करतात उपदेश आद्य उच्चारणम. आद्य उच्चारणाला उपदेश म्हणायचं. पण कोणाच्या आद्य उच्चारणाला? तर म्हणतात की पतंजली असतील, कात्यायनी असतील, पाणिनीजी असतील किंवा महेश्वर म्हणजे साक्षात भगवान शिव असतील, यांच्यापासून आलेले जेवढे काही आगम असतील, गुण गण हे जे असतील, त्यांच्या अंती जर तुम्हाला हलंत व्यंजन मिळत असेल तर त्या व्यंजनाची काय संज्ञा होते? म्हणतात इत संज्ञा होते. उदाहरण तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय जाणून घ्या. आता उपदेश म्हणजे काय ते जाणून घ्या. ही बघा, ही टिप्पणी आहे 3 नंबर उपदेश, आणि ही खाली टिप्पणी वाचायची. पाणिनी कात्यायन पतंजली कर्तृकम प्रथम उच्चारणम अत्र आद्योच्चारणम. म्हणजे काय? पतंजली इत्यादींनी केलेलं जे काय आद्य उच्चारण आहे त्याला काय म्हणायचं? उपदेश म्हणायचं. आणि काही लोक असे आहेत ते यांना पण उपदेश म्हणतात. कशाला? धातुसूत्र गणोनादी वाच्यलिंगानुशासनम आगम प्रत्ययादेशा उपदेशा प्रकीर्तिता. धातू असतील, जसं की एक धातू सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. डुपचस्पाके, डुपचस्पाके असा एक धातू आहे. पचती हा धातू तुम्हाला माहित असेल. पचती हे क्रियापद माहित असेल. त्याचा मूळ धातू काय आहे? डुपचस्पाके. आता हा एक धातू झाला, बरोबर. डुपचश या धातूमध्ये शेवट तुम्हाला काय ऐकू येत आहे? आणि तो पण कसा आहे? हलंत आहे. हलंत म्हणजे त्याचा पाय मोडलेला आहे. आता धातूचं पूर्वी उच्चारण पाणिनींनी केलं म्हणून याला उपदेश म्हणायचा. उपदेशाच्या अंती विद्यमान जो वर्ण आहे तो जर पाय मोडलेला व्यंजन असेल तर त्याची काय संज्ञा होते? इत संज्ञा होते. कळलं? या सूत्राचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. आता उपदेश म्हणजे काय? पाणिनी इत्यादींनी सांगितलेले जेवढे काही सूत्र वगैरे असतील, जेवढे काही आगम असतील, आदेश असतील, जेवढे काही धातू गण गुण आदी असतील, वाक्यलिंगानुशासनम असेल, त्यांच्या शेवटी विद्यमान जो हल वर्ण म्हणजे व्यंजन, त्या व्यंजनाची एक संज्ञा होते. ठीक आहे. आता आम्हाला कळलं, उपदेश कळला आम्हाला, हल संज्ञा कोणाची होते तेही कळलं. आता मला जरा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही हलंत्यम हे सूत्र सांगितलं. या सूत्रामध्ये तर मला हल अंत्यम असे 2च पद दिसत आहेत. मग तुम्ही अर्थ करत असताना उपदेशे अंत्यम हल इत स्यात् असे 5 पद आणलेत कुठून? वस्तुतः हल
आणि अंत्यम हे दोनच पद आम्हाला सूत्रामध्ये दिसतात, अंत्यम आणि हल. मग तुम्ही उपदेश हे पद कुठून आणलं, इत हे पद कुठून आणलं, स्यात हे पद कुठून आणलं, असा जर प्रश्न असेल तर पुढे वरदराजाचार्य मार्गदर्शन करतात. सूत्रेषु अदृष्टम पदम सूत्रांतरात अनुवर्तनीयम सर्वत्र. म्हणजे काय, सूत्रांमध्ये जे अदृष्ट पद असतात, जे दिसत नाहीयेत, सूत्रामध्ये तर दिसत नाहीत, मग आणायचे कुठून, सूत्रांतरात अनुवर्तनीयम. म्हणजे काय, त्याच्या मागच्या सूत्रातून त्या पदांचं काय करायचं असतं, अनुवृत्ती करायची असते. आता हे अनुवृत्ती कशी करायची, याच्यासाठी तुम्हाला अष्टाध्यायीचं अध्ययन करावं लागतं. सध्या आपल्याला अष्टाध्यायी अभ्यासाला नाहीये. ज्या वेळेला तुम्हाला अधिक जिज्ञासा होईल माझ्याशी संपर्क करा, मी तुम्हाला त्याचंही मार्गदर्शन करेल. ठीक आहे. आता तुम्हाला एक संज्ञा कशाची होते, कधी होते हे कळलं. आता जी जी संज्ञा असते, जे जे नाव असतं ना, त्या नावाचं काहीतरी प्रयोजन असतं. जसं की या ठिकाणी धनश्री आहे, अर्जिता आहे, असे काही नावं आहेत तुमचे. त्या नावांचं काय प्रयोजन आहे, कशासाठी तुम्हाला धनश्री म्हणतात, कशासाठी तुम्हाला अर्जिता म्हणतात, किंवा कशासाठी मला अविनाश म्हणतात. प्रत्येकाच्या नावाचं काहीतरी प्रयोजन असतं. काय प्रयोजन, व्यवहारासाठी. जर नावच नसेल तर तुम्ही व्यवहार करू शकत नाही, बरोबर. म्हणून इथे या ठिकाणी तुम्ही एका कुठल्या तरी व्यंजनांना हल इथे अशी संज्ञा देऊन टाकली, त्या संज्ञेचं फळ काय, असं म्हणतात व्याकरणामध्ये, या संज्ञा सहसा फलवती. ज्या ज्या व्यक्तीला ज्या ज्या वस्तूला नाव दिलं जातं ना, त्याचं काही ना काही प्रयोजन असतं. म्हणतात तुम्ही उपदेशाच्या अंती विद्यमान जेवढे काही व्यंजन आहेत, त्या व्यंजनांना हल असं म्हणा असं सांगितलं हलंत्यम या सूत्राने. त्यांची ईद संज्ञा करून तुम्हाला काय भेटतं, किंवा त्या ईद संज्ञेचं नेमकं फळ काय आहे, असा जर प्रश्न असेल तर त्याचं उत्तर देताना डिरेक्टली मी ह्या सूत्रावर येतो. तस्य लोपः. तस्य लोप म्हणजे कोणाचा लोप होतो, म्हणतात तुम्ही उपदेशाच्या अंत्य विद्यमान जे काही हलवर्ण तुम्हाला दिसलेत, त्यांची तुम्ही ईद संज्ञा केली की नाही, हलंत्यम या सूत्राने केली. केली उदाहरणार्थ तुम्हाला हे सगळे सांगून देतो. सगळ्याच्या सर्व महेश्वरांपासून आलेले सूत्र असल्यामुळे हे उपदेश आहेत, 14च्या 14 उपदेश आहेत. प्रत्येकाच्या शेवटी तुम्हाला काहीतरी व्यंजन मिळतंय का, नकार मिळाला, ऐवणी इथे तुम्हाला नकार मिळाला, त्या नकाराची काय संज्ञा आहे, ईद संज्ञा आहे. रिक्त या ठिकाणी ककार हलंत्य मिळाला, तो पण उपदेश आहे, कारण तो महेश्वरापासून आलेला आहे, म्हणून त्याला उपदेश आहे. उपदेशाच्या अंती विद्यमान वर्ण कुठला आहे, क, म्हणून त्या क वर्णाची सुद्धा आम्ही काय करून टाकली, ईद संज्ञा करून टाकली. ए ओंग याच्यामुळे धन या वर्णाची ईद संज्ञा केली. आई औच याच्यामध्ये आलेला चकार त्याची पण ईद संज्ञा केली. हयवर्ण अशा प्रत्येकाच्या शेवटी विद्यमान जो व्यंजन, त्या व्यंजनाची आम्ही ईद संज्ञा केली. त्यांचं प्रयोजन काय ईद संज्ञेचं, म्हणतात तस्य लोप. ज्यांची ईद संज्ञा केली त्या सगळ्यांचा काय होतो, लोप होतो. आणि हा लोप म्हणजे नेमकं काय, तर त्याच्यासाठी वरचं सूत्र तुम्हाला बघायचंय. अदर्शनम लोप. अदर्शनम लोप. लोप होणे म्हणजे नष्ट होणे नव्हे. लोप या शब्दाचा अर्थ काय, या ठिकाणी व्याकरणामध्ये लोप या शब्दाचा अर्थ होतो अदर्शनम, त्यांचं दर्शन न होणं. ते भले लिहिलेले असतील पण त्यांचं उच्चारण होत नाही. त्याच्यासाठी अर्थ करतायत प्रसक्तस्य. प्रसक्त या शब्दाचा अर्थ होते विद्यमान. विद्यमानस्य वर्णस्य अदर्शनम लोपसंज्ञम स्यात्. विद्यमान असून त्यांचं जर उच्चारण होत नसेल तर त्याला काय म्हणायचं, त्यालाच लोप म्हणायचं. तर आपण काय केलं आतापर्यंत, हलंतम या सूत्राने ईद संज्ञा केली. ईद संज्ञा केल्यानंतर आपण काय केलं, त्यांचा लोप केला. पण लोप म्हणजे काय, आदर्शनम लोप या सूत्राने लोप या शब्दाला समजून घेतलं. आता ठीक आहे, एवढ्या सगळ्याच्या सगळ्या पंक्ती क्लिअर आहेत. प्रसक्तस्य दर्शनम लोप संज्ञा तस्य लोप तस्य इतः. इतः म्हणजे ईद संज्ञक वर्णाचा लोप होतो, एवढं क्लिअर आहे.
पुढचं महत्वाचं सूत्र सांगणार आहे, हो नाही बोलत जा. हा, तुमचा आवाज असा स्पष्ट येत नाहीये. ठीक आहे. पुढची पुढची पंक्ती अशी आहे, नादयो नाद्यरथाः न आदयः अन आदि अर्थाः. या ठिकाणी त्यांनी तुम्हाला ऐऊन रेख असे 14 सूत्र सांगितलेत आणि प्रत्येकाच्या शेवटी तुम्हाला काय मिळत आहे, एक एक कुठला तरी हलंत्य वर्ण मिळत आहे. ठीक आहे. त्याचा जर तुम्हाला लोपच करायचा आहे, त्याचं जर आदर्शनच होणार आहे पुढे चालून, मग ते तुम्ही सूत्रांमध्ये ऍड कशासाठी केले? नुसतं असं म्हणा ना, ऐ ओ अरे रे ए ओ ऐ औ असं म्हणा. तुम्हाला ते हलंत्य वर्ण ठेवण्याची काय गरज जर त्यांचा लोपच करायचा असेल? असा जर प्रश्न असेल तर ते म्हणतात की त्यांना हलंत ठेवून काहीतरी त्यांचं प्रयोजन आहे. जसं की एखाद्या वेळेला रत्नागिरीतून गाडी निघाली, ती गाडी निघाल्यानंतर मध्यंतरी जर चिपळूण असं स्टेशन नसेल, त्याच्या पुढे अजून बाकीचे स्टेशन नसतील, तर व्यक्तीला सांगता येत नाही की मला कुठून कुठपर्यंत जायचंय. ज्या वेळेला तो सांगतो की अरे बाबा मला चिपळूणला उतरायचंय, त्यावेळेला टीसी त्याला चिपळूणलाच उतरवेल. बरोबर ना? त्याप्रमाणे ज्या वेळेला गाडी सुरू होते, ऐ उन अरे रेक ए ओम ऐ औच, ही सुद्धा एक रेल्वे ट्रॅक आहे आणि ते प्रत्येकाच्या शेवटी न क च हे सुद्धा एक स्टेशन प्रमाणे काम करतं. ज्या वेळेला तुम्ही कोणीतरी विचारलं अन मला सांगा, त्यावेळेला तुमची गाडी कुठे थांबते? ऐ उ न, त्या ठिकाणी तुमची गाडी थांबायला पाहिजे. ज्यावेळेला कोणीतरी प्रत्याहार म्हणतो अच, अच मला अच वर्णामध्ये अच प्रत्याहारामध्ये कुठले वर्ण येतात, किती स्टेशन येतात, असं जर कोणी विचारलं तर तुम्हाला सांगायचं असतं ऐ उन रेल रेक ए ओम ऐ औच. त्या चकारावर तुम्हाला पॉज घ्यायचा असतो किंवा त्या ठिकाणी तुम्हाला थांबायचं असतं. त्याचं प्रयोजन काय सिद्ध होतं? त्या हलंत्य वर्णापासून तुम्हाला वेगवेगळ्या प्रत्याहारांची निर्मिती करता येते. प्रत्याहार म्हणजे काय? प्रत्याहार म्हणजे संक्षिप्त फॉर्म. जसं की पुढे चालून पाणिनीजी या सगळ्यांचा उपयोग सूत्रांमध्ये करणार आहेत आणि सूत्र कसं असायला पाहिजे? अल्पाक्षरम असंदिग्धम वगैरे वगैरे. तर त्याच्यासाठी कमीत कमी शब्दात अधिक अर्थ सांगायचा असतो सूत्रकाराने आणि ते सूत्रत्व अल्प असावं या उद्देशाने मोठ्या मोठ्या नावांना ते संक्षिप्त करत असतात. जसं की अ आ इ ई उ उ रे रे ए ऐ ओ औ एवढे स्वर जर त्यांना मेन्शन करायचे असतील तर किती वर्ण त्यांना बोलावे लागतील? अ आ इ ई उ उ रे रो ए ऐ ओ औ असे कितीतरी त्यांना 12, 13, 14 वर्ण त्यांना बोलावे लागतात. त्याऐवजी पाणिनीजी काय करणार आहेत? प्रत्याहारांची निर्मिती करणार आहे. म्हणजे काय करणार? या सगळ्यांना एक छोटासा वर्ण देतील, एक छोटासा नवीन शब्द देतील. जसं की पाणिनीजी काय करणार? अच असं म्हणतील. मग तुम्ही अच ज्या वेळेला ते सूत्रामध्ये वापरतात त्यावेळेला त्याचा अर्थ कसा करायचा? अ इ उ रे रे ए ओ ऐ औ आणि चकारावर तुमची गाडी थांबते. म्हणजे अ पासून तर च पर्यंत जेवढेचे जेवढे वर्ण येतात त्यांना काय म्हणायचं? स्वर म्हणायचं. पुढे चालून ते स्वर या शब्दाचा वापर सूत्रांमध्ये करत नाहीत. ते काय म्हणतात? इकोयनची अची अच अशा शब्दाचा प्रयोग तुम्हाला दिसेल. पुढे चालून ते हल अशा शब्दाचा प्रयोग करतील. ज्यावेळेला ते हल असा शब्द वापरतात त्यावेळेला तुम्हाला काय समजून घ्यायचंय? हकारापासून गाडी स्टार्ट करायची आणि जोपर्यंत लकार येत नाही पाय मोडलेला तोपर्यंत तुमची गाडी चालत राहिली पाहिजे. ह य व र ड यमंगण इथं पण थांबायचं नाही कारण हा पूर्ण लकार आहे. हलंत लकारापर्यंतच थांबायचं. यमंगण न जभ घड जब गड ख फ चट चट कप शस आणि ह अशी प्रत्याहारांची निर्मिती करण्यासाठी तुम्हाला त्या न क ग च इत्यादी वर्णांची आवश्यकता असते. ते पुढे चालून पुढच्या सूत्रात सांगतील. आता प्रश्न असेल तर पुन्हा ह्याच लिंकने तुम्ही एकदा जॉईन व्हा. आता सध्या प्रश्न पुढच्या क्लासमध्ये पुढच्या याच्यात घेऊया आणि उद्या पुन्हा याच वेळेला, परवा पुन्हा याच वेळेला आपण भेटू शकतो. या ठिकाणी रेकॉर्डिंग थांबू शकते आणि मी प्रश्न घेतो पुढे. लिंक तीच असेल पुढं.
लगेच नाही. याच लिंकने जर प्रश्न अवशिष्ट असतील तर जॉईन व्हा. आता विचारा, प्रश्न विचारा. तर मला हे विचारायचं होतं की जेव्हा आपण फल प्रत्याहार म्हणतो त्यावेळेला आपण पयवर सुरू करतो, तर ते जेव्हा आपण बोलतो आवाज येतोय का? कमी येतोय जी. एक मिनिट.